आता आपण साताऱ्यामध्ये अँब्रोशिया बेकरी आहे जी 28 वर्ष जुनी आहे. त्याचं महेंद्र जी केंद्रे माझ्यासोबत आहेत आणि आता ती व्हिजिट आहे, तर आता ते घेऊन जातील आणि आपल्याला दाखवतील. स्वच्छता एवढी करायची की लोक जे लपवतात ते तुम्हाला दाखवायला. अँब्रोशिया नाव कुठून आलं? म्हणजे 97-96 या काळामध्ये अँब्रोशिया नाव कोण ठेवतंय? मला आठवतंय मी ज्यांच्याकडे शिकायला जायचो तेही माझ्या पुढे कधी मिक्सिंग करायचे नाहीत. तुम्ही बघितलेलं युनिट हे ऑलमोस्ट 31 पट मोठं आहे माझ्या पहिल्या युनिटच्या. म्हणजे लोकांना अज्ञान आहे, लोक काही खातील तुम्ही दिलं तर, पण ते एक प्रिन्सिपल गोष्ट आहे की आपण करू ते चांगलं करावं. असं अँब्रोशियाचं नाव का टिकून आहे, काय वाटतं तुम्हाला? माझी ताकद नव्हती, मी 100 पोती टाकली असतील खराब झालेल्या मालाची. तुम्ही जर आधी खूप डॅशिंग होता असं एकदम सॉलिड सातारा करायचं. म्हणजे सर बँकेचा 28 वर्षात माझा फक्त एक चेक बाउन्स झालाय. धंदा छोटा असेल तर तुमची कितीही मोठी चूक असेल तर तुमचं नुकसान खूप होत नाही, छोटच असतं. पण धंदा मोठा झाला आणि छोटी जरी चूक तुम्ही केली तर नुकसान खूप होतं. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. उद्योग मंत्रा या आपल्या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत भेटणार आहेत, आपल्याशी बोलणार आहेत महेंद्र केंद्रे. महेंद्रजी, मनपूर्वक स्वागत. यांच्या निमित्तानं आज बेकरी हा महत्वाचा व्यवसाय आपल्याकडे आलेला आहे. महेंद्रजी साताऱ्यामध्ये 28 वर्ष हा व्यवसाय करतात. अँब्रोशिया बेकरी हा त्यांचा उद्योग आहे आणि आम्ही जाऊन आलो त्यांच्या बेकरीमध्ये. अतिशय स्वच्छ, छान आणि हक्कानं बेकरी दाखवणारा इसम मी पहिल्यांदा बघितला. जनरली हॉटेलचं किचन आणि बेकरीची मागची बाजू, म्हणजे जिथं ते सगळं बनतं तिथं कोणी कोणाला जाऊ देत नाही आणि कोणी जाऊ नये असं म्हणतात, पण यांनी मात्र आम्हाला हक्कानं तसं दाखवलं. खूप स्वच्छ, सुंदर, नेटकी बेकरी आहे. तर हे मी का सांगतोय, तर मी तिथं जाऊन आलोय आणि मग जाऊन आल्यानंतर ते ठिकाण पाहिल्यानंतर तो माणूस कसा व्यवसाय करतोय, त्याची प्रिन्सिपल्स काय आहेत, तो कशा पद्धतीनं आपला व्यवसाय करतो, हे सगळं समजणं गरजेचं असतं, अनुभव गरजेचा असतो. म्हणून त्यांनी तो आपल्याला अनुभव दिला. आता आपण साताऱ्यामध्ये अँब्रोशिया बेकरी आहे जी 28 वर्ष जुनी आहे. त्याचं महेंद्र जी केंद्रे माझ्यासोबत आहेत आणि आता ती व्हिजिट आहे, तर आता ते घेऊन जातील आणि आपल्याला दाखवतील. काय म्हणत होतो तुम्ही आता? मी जस्ट तुम्हाला थोडी माहिती देत होतो, म्हणजे असं थोडं कमी बघायला मिळेल आपल्याला, पण काही इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत हायजीन आणि ह्याच्यासाठी. तर बेकरी व्यवसायात जर शत्रू कोण असेल तर आमचा उंदीर आहे, कारण की ते सगळं घाण पण करतो आणि सगळं हे. मग हे जे आहे ना, तर ह्याला रोडंट फ्री बिल्डिंग म्हणतोय. तर सगळं हे स्ट्रक्चर असं उचलून घेतलेलं असतं. आणि हा सगळा जर तुम्ही हा सज्जा बघितला ह्या सगळ्या बिल्डिंगचा, तर तुम्ही असं बघाल की शेवटपर्यंत ह्या सज्जाला काही चिकटलेलं तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे उंदीर जरी इकडून आला खालून असा, तरी तो असा उलटा चढू शकत नाही, वर येऊ शकत नाही. बरोबर. आणि सगळ्या ज्या एंट्रीज आहेत ह्या एंट्रीजला असा डिस्टन्स असतो हा. आणि बेकरीमध्ये जनरली काय आहे सर, की लोक हॉटेलच्या तुम्हाला किचन मध्ये नेणार नाहीत, बेकरी तुम्हाला आतून बघून देणार. त्याचं कारण आहे अज्ञानात चूक असतं. अज्ञानात चूक आहे, लोकांना अज्ञानात ठेवण्यात. पण मी ही गोष्ट प्राऊडली दाखवतो. स्वच्छता एवढी करायची की लोक जे लपवतात ते तुम्हाला दाखवायला. पाण्याचे सगळे जे आपले हे आहेत, सगळं आतल्या ऍक्च्युली कामाच्या जागा आहेत, तर ह्या डिफॉल्ट क्लोजरचे डोर आहेत. माशा आहेत, हे त्यांचं प्रमाण खूप कमी होतं. हे गोडाऊन, हे फिनिश प्रोडक्ट्स आहे. ओके. इन्व्हेंटरी 18 तास आहे इथली फक्त, म्हणजे ही गोष्ट 18 तासानंतर मार्केटला असते. अच्छा. इकडं सगळं रॉ मटेरियलचं गोडाऊन आहे. इन्व्हेंटरी 2.5 दिवस आहे. बरोबर. ओके. या सगळ्याची. अच्छा. म्हणजे हा बेंचमार्क आहे ह्या इंडस्ट्रीतला, की फक्त 2.5 दिवसाची इन्व्हेंटरी ठेवून आम्ही काम करतो. त्यामुळे आमचा ROI जबरदस्त आहे. वा. म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आमचं त्यामुळे चांगलं आहे, कारण किती छोट्या पैशात आपण मग बेकरी चालू शकतो. इन्व्हेस्टमेंट फार वेळ पडून राहतो. हां, खूप फास्ट ते चक्र फिरायला पाहिजे. तर ह्याला आम्ही काय केलंय की ह्याला सर्व्हिस विंडो ठेवली. पूर्वी काय व्हायचं की हे सगळं स्वच्छ न राहायचं कारण आहे
ते तिकडून सगळं ते असं मैद्याचं पोतं घेऊन येणार सगळे अशा, आणि ते सगळं घाण करायचे फ्लोअर. सर्व्हिस विंडो केली, आता तिथून हे घ्यायला त्याच हाईटचं ते ठेवलं. असं 28 वर्षापूर्वी तुम्हीच सुरू केलं? हा, हे आपलं आहे. तुम्ही, माझे वडील शिक्षक होते. बरोबर. आम्ही सिंगल शिफ्टला काम करतोय. अच्छा. कारण आमची कॅपॅसिटी ऑलमोस्ट आमच्या आत्ताच्या एक्सपान्शन मध्ये तिप्पट झाली. अरे वा. LLBच्या सेकंड इयरला होतो तेव्हा. मला शिकायचं होतं की अहमदबाईनं मला रेसिपी दिली. त्यानंतर एकही क्रिसमस असा नाही झाला. सातारमध्ये ख्रिश्चन कम्युनिटी खूप कमी, पण मी आता दरवर्षी जबरदस्त म्हणजे 2 महिने मॅरिनेट केलेला वाईन मधला मी केक देतो. काय सांगता? वाटायसाठी करतो. दरवर्षी झालं. माझी ऑर्डर घ्या आता. अरे तुम्हाला तर असंच येणार. वा. पण असं 2 महिने. हा, मग मित्रांनो म्हणजे ते पॅशन असतं आपल्याला, यार वो उधर वो खाते हम लोग करेंगे. वा. मस्त. सगळी फ्रुट्स आम्ही 1.5 महिना तरी कमीत कमी मॅरिनेट करतो. अब्बा बाबा, काय लागत वाईन असेल. आणि ते केक खाल्ल्यानंतर दुसरे केक खात नाही माणूस, हे जरा प्रॉब्लेम. कल्पनेनंच माझा विरघळलं तोंडात माझ्या. आणि हे आहे ना, हे खूप म्हणजे, आणि ही कपॅसिटी पण रोज तुम्ही यात 600 वगैरे पोती चालू टाकू शकता. हे काय आहे? माहित आहे? मैदा आहे ना? हा, माहित आहे. ही खूप डिपेंडन्सी होती. म्हणजे मला माझा गुरु ज्यावेळेला शिकवायचा, तर ते मिक्सिंग करायचा त्यावेळेला मला दूध आणायला पाठव, झाडू मारायला सांग, असं सगळी मला तो कामं सांगायचा. मी ज्यावेळेला शिकलो, मग ते अनएज्युकेटेड आहे आणि एकदम असा ट्रॅडिशनल बिझनेस आहे ना, शक्यतो ती गुपित होती. बरोबर. म्हणजे जसं सगळ्या गोष्टी मायक्रोस्कोप खाली आल्या, तसं हे जग बदललंय सर. रोगांची कारणं पूर्वी देव रुसणे अशी होती, तसं ह्याच्यात पण होतं. म्हणजे फूड आणि ह्याच्यात पण होतं की रिॲक्शन्स काय आहेत, मी हे का टाकतो, तुरटी का फिरवतो मी पाण्यात, असं त्या गोष्टी होत्या. मी ज्यावेळेला ह्या थोडं शिकलो ना, मग त्याला दिस लॅब इज ओपन फॉर एव्हरीबडी. अच्छा. तुमचं स्वागत. आणि या उद्योग मंत्राची चा हेतूच हा आहे की यातून तो उद्योजक आणि त्याचा उद्योग हा लोकांना कळावा. उद्योग तर कळतच असतो. अँब्रोशिया हे नाव आता आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये आहेच, पण त्याच्या मागे कुठला चेहरा आहे, तर तो हा चेहरा आहे. पहिला प्रश्न साधा सोपा, या उद्योगाची गोष्ट काय? कुठून सुरू झाला उद्योग? कुठून डोक्यात आला? सर मला आठवते असं की एक भाऊ पुण्याला राहिला होता, माझा चुलत भाऊ. आणि साताऱ्यामध्ये ज्या वेळेला माझ्या लहानपणी सांगतोय, अराउंड 84-85 दरम्यान 10व्या वर्षी वगैरे आपल्याला कळतं. तर मी ज्यावेळेला पुण्यात गेलो, तर तो त्यावेळेला 85ला कॅम्प वगैरे थोडं फिरायची ठिकाणं होती. तिथं मी इराण्यांच्या काही बेकऱ्या बघितल्या. बरं. आणि मला ती खूप तफावत त्यावेळेला वाटली. मी छोटा होतो त्यावेळेला, पण इतकं तिथं बेकरीतले इतके प्रकार होते आणि हे होते. आम्ही सातारमध्ये अवेलेबिलिटी, शहर छोटं होतं आणि गरजा कमी असतील, माहिती कमी होती त्यावेळेला लोकांना, त्यावेळेला प्रॉडक्ट ती चालत नसतील कदाचित. पण इथं ब्रेड, बटर, खारी ह्या प्रकारचे हे चालायचे. त्यावेळेला ते मला वाटलं होतं तसं की पुण्यात किती चांगल्या गोष्टी मिळत आहेत खायच्या प्यायच्या किंवा अशा. त्यानंतर परत मला कधी हे नाही झालं. मग माझं ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अर्थातच नोकऱ्या नव्हत्याच, म्हणजे नोकऱ्या कमीच आहेत. मग मोठ्या भावानी पण खूप प्रयत्न केले होते नोकरीसाठी, करायचे ते, आणि अकॅडमिकली ते खूप चांगले होते माझ्यापेक्षा. मी एकदम ॲव्हरेजवाला माणूस. त्यामुळे मग मला तशी अपेक्षा ठेवणं की मला काय नोकरी मिळेल किंवा काय होईल, आणि माझ्यापेक्षा मी काय आहे ते घरातल्यांना माहित. त्यामुळं मग त्यांनाही असं वाटलं की नोकरी वगैरे काय ह्याने होणार. एका मामांची बेकरी होती माझ्या, म्हणजे मामांना साताऱ्यात आणलं, पण मोठ्या भावांनीच आणलं. भाऊ MBA करत होते त्यावेळेला. योगेंद्र केंजळे माझे मोठे बंधू आहेत. तर त्यांनी मग त्याचं ह्या अँब्रोसियाचं बीज रोवलं असं म्हणूया. म्हणजे आणि मग तिथून जे 22 जून 1997ला बेकरी चालू झाली. म्हणजे मामांची जी बेकरी होती ती हीच होती? नाही, मामांची बेकरी वेगळी आहे, अजूनही त्यांची चालू आहे. नाही, ठीक आहे, ती दुसरी बेकरी. ओके. अँब्रोशिया नाव कुठून आलं? म्हणजे 97-96 या काळामध्ये अँब्रोशिया नाव कोण ठेवतंय?
त्यावेळेला आमच्याकडे संदीप, शांता, दुर्गा, अभिजित अशी नावं असायची बेकऱ्यांची. हिंदुस्तान फार तर. अँब्रोसिया कुठून आला? मग थोडं मला भाऊ पण म्हटला होता की कुठलं वापरलं गेलेलं नाव नसावं. बरं. आणि मोठा ब्रँड झाला तर वा. तशा नावाचं काही नको. मग मी त्यावेळेला मला आठवतं मी ऑक्सफर्डची डिक्शनरी आणली. अच्छा. आणि ए मध्ये जवळजवळ 70-80 पानं असतील. होय. मला ए मध्येच अँब्रोसिया सापडलं. बाय फ्लूक. आणि मला आवडलं कारण मला वाटायचं की हे अन्नाशी संबंधित आणि कशाशी तरी संबंधित काहीतरी नाव असावं. मग मला अँब्रोसिया आवडलं. त्याचा अर्थ पण खूप सुंदर आहे की तर अमृततुल्य पदार्थ किंवा देवांचं अन्न असा त्याचा मराठीतला अर्थ. अच्छा. वा. बरं. मग मला खूप आवडलं ते. आणि त्यावेळेला ब्रिटानिया आणि असं थोडस ते अशी नावं वेस्टर्नाइज्ड होती. आणि त्यामुळे मग मला त्या अँब्रोसिया आलं. मग ते असं मला आवडलं ते. आम्ही तसं ठरवलं. याच्यामध्ये बेकरीच करायची हे तुम्हालाही माहिती होतं? बेकरी आवडत होती? तुम्ही म्हणालात की कॅम्प मध्ये जायचं आणि तिथले सगळे प्रॉडक्ट्स तुम्ही बघायचा? नव्हतं सर. नव्हतं तसं नव्हतं. मग म्हणजे मला ते मामा आमचे सक्सेसफुल झाले, इकडं आणलं आणि स्क्रॅच पासून त्यांचं सगळं केलं. त्यांना आम्ही मदतही केली रादर. आणि मग ते सगळं झाल्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर म्हणजे मी खऱ्या अर्थानं बेकार झालो कारण नंतर शिकण्यासारखं काय राहिलं नाही. मग त्यावेळेला भाऊ म्हणला की आपण बेकरी करूया. बरं. पण ते काय त्यावेळेला शक्य नाही झालं. म्हणजे तेवढा आपण काय म्हणतो खिलाडू वृत्ती ती सगळ्यांच्यात असते असं नाही. मग ते मामांच्या बरोबर करायचं होतं पण मामा नाही म्हटल्यानंतर मग भाऊ म्हणला आपण आपलं करूया. आणि मग ते सुरू झालं, आमचं चालू झालं. मग भाऊ पण तुमच्या बरोबर होते? हा सर. भाऊ अजूनही माझ्या बरोबर आहे. तुम्ही दोघं भावंडांनी सुरू केली ती? आम्ही दोघं भावंड. बरं. सुरू करायचं ठरल्यानंतर एक जनरली मार्केटमध्ये काय मागणी आहे? मार्केट स्टडी आपण करतो की मी काढली बेकरी तर चालेल का? माझ्या आजूबाजूला मी जे प्रोडक्ट देणार आहे ते आजूबाजूला कुठं आहेत? त्यांच्यापेक्षा माझा प्रोडक्ट काय वेगळा असेल? हा जनरली आपण विचार करत असतो. तुम्ही 97-98 ची गोष्ट सांगताय. मी आजच्या काळात येतोच आहे. तेव्हा मार्केट स्टडी कसा केला? तेव्हा तरी मोबाईल नव्हते, तेव्हा तर इंटरनेट नव्हतं. तर शेवटी काय होतं की अपॉर्च्युनिटी ही लॅगुना नाही येते. म्हणजे काहीतरी कमतरता असते मार्केटमधली आणि किंवा काहीतरी नवीन लागतं लोकांना. माझी बेकरी चालू झाली त्यावेळेला आज जरी आमचे 60-65 SKUs असतील तरी त्यावेळेला सातारमध्ये चांगला केक मिळायचा नाही. अच्छा. तर अँब्रोसिया ही चालू होताना फक्त कपकेकच्या व्हरायटीनी चालू झालेली बेकरी आहे. हो. म्हणजे आम्ही केक मध्ये आमची स्पेशालिटी आहे. म्हणजे अजून सुद्धा आहे. केक्स तुमचं स्पेशल. पण तुमचं काय त्याचं तुम्ही शिक्षण घेतलं होतं? म्हणजे कुठलाही उद्योग सुरू करायला त्याचं काहीतरी ज्ञान घ्यायला लागतं आपल्याला. बेकरी सुरू करण्यासाठी तुम्हाला बेकिंगचं काही शिक्षण घ्यायला लागत असणार आहे, कुठेतरी उमेदवारी केली असणार आहे, असं काही शिक्षण घेतलं का? खूप शिक्षण नाही घेता आलं कारण की 97ला लगेच बेकरी चालूच केली. पण ते काय असते प्रत्येक उद्योग हा एक परत प्रयोगशाळा पण आहे ना. वा. बर. तसं ते सारखं त्यात काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं. मी फ्लेवर्स मध्ये काम करायचो, टेक्स्चर मध्ये. म्हणजे केकचं जे काय त्याचे जे पॅरामीटर्स आहेत क्वालिटीचे त्याच्यात सतत मी काहीतरी करायचो. मी थोडा आणखी तुम्हाला उचकटतो. येस सर. ग्रॅज्युएशन कशात केलं तुम्ही? ग्रॅज्युएशन माझं मी BA आहे. BA इंग्लिश होतं. BA इंग्लिश मध्ये केक कसा बनवतात शिकवत नाही सर. ब्रेड कसा बनवायचा नाही शिकवत. मध्ये निदान शिकलं पाहिजे ना कशाचा बनतो ब्रेड, किती टेम्परेचरला तापवायला लागतो, उत्पादनं काय घ्यायला लागतात, ते कुठून घेतलं सर? तेव्हा ते गुगल केलं नसेल तुम्ही? नाही. त्यावेळेला मला आठवतंय मी एक घरात आपण जो हे वापरतो ग्रिलर आणि ओव्हन असतो तसा. आणि माझ्याकडे एक हँड ब्लेंडर होता छोटा. म्हणजे सर्वसाधारणपणे त्याला 2800 रुपयाची खरेदी केली होती. आणि ब्रेड आणि हे थोडं नंतरच्या गोष्टी आहेत. म्हणजे 2007-08 नंतर आहे.
पहिल्यांदा सगळं काम केक मध्ये आणि ह्याच्यातच होतं. केकच विश्व होतं. एकच विषय होतो. वा. आणि केक करणारे त्यावेळेला खूप चांगले म्हणजे सातारमध्ये अवेलेबिलिटी चांगल्या नव्हती. केकची नव्हती. नव्हती. त्यामुळे अपॉर्च्युनिटी ही बरोबर. तिथंच मग होती. कोणी शिकवला केक कसा करायचा? सर मी शिकलो केक. कुठून? एक बेसिक रेसिपी होती असती, बरं. म्हणजे लिटरेचर असतं, म्हणजे बरं. गुगल नव्हतं तरी लिटरेचर होतं. बरं. मग त्यातून हे करायचं. त्याचं थोडं कमर्शियलाइज मी हे करताना का विचारतो की जेव्हा एखादा उद्योग करायचा ठरतो तेव्हा तुमच्याकडे सोर्सेस लिमिटेड असतात, तेव्हा माणूस कसा धडपडतो हे मला हवंय आता. मग आजच्या काळामध्ये जेव्हा सगळं अवेलेबल आहे तेव्हा तुम्ही सहज एखादी गोष्ट करू शकतो. हे असं मला जोडून घ्यायचं, म्हणून मी तुम्हाला खोदून विचारतो की तुम्ही तयारी कशी केली? मी तेच केलं. म्हणजे 97च्या जून मध्ये हे झालं. मी सर्वसाधारणपणे जानेवारीमध्ये सुरुवात केली. मी खूप म्हणजे माझ्याकडे अजून ती वही आहे की मी ते 1 ग्रॅमनं बेकिंग पावडर कमी करायचो आणि त्याच्यातलं फॅट किती वाढवायचं, काय करायचं. त्यावेळेला मी शेल्फ लाईफवर पण काम केलं होतं. त्यावेळेला प्रिझर्वेटिव्ह वापरायचं तेवढं चलन नव्हतं किंवा तेवढं माहित नव्हतं. ती वेस्ट मधनं आलेली आपल्याकडची कन्सेप्ट आहे प्रिझर्वेशनची. पण आज सुद्धा माझे जे कपकेक आहेत ना सर, मी तुम्हाला सांगतो, आमची स्पेशल म्हणजे मी काय परग्रहावरनं काय आणत नाही, पण एक बेस्ट प्रॅक्टिस असते प्रोडक्शनची. लोएस्ट प्रिझर्वेटिव्ह, लोएस्ट बेकिंग पावडर. कारण ह्या पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी ह्या घातकच आहेत शरीराला. करेक्ट. आणि आपली ही मुलं खातात, ही एक भावना आहे माझ्यात. बरोबर. आज 30 दिवस विदाउट प्रिझर्वेटिव्ह टिकणारा माझा एकट्याचा केक आहे मार्केटमधला. वा. मी खूप कमी वापरायचा प्रयत्न करतो. बर. लोकांना अज्ञान आहे, लोक काही खातील तुम्ही दिलं तर, पण ते एक प्रिन्सिपल गोष्ट आहे की आपण करू ते चांगलं करावं, म्हणजे समाजाला हितकारक असावं, ऍटलिस्ट अपायकारक नाही पाहिजे. तुम्ही जेव्हा बेकरी सुरू केल्यानंतर केक्स मध्ये तुम्ही वेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला तुम्ही कुठले कुठले केक बनवायचे आणि तुमच्या सगळ्यात हिट कुठलं कॉम्बिनेशन होतं त्यावेळी? मी खूप हे होतात, म्हणजे काय असतं त्याला प्रोडक्ट लाईफ सायकल आपण म्हणतो. म्हणजे मी ज्या मावा केकनं प्रोडक्ट चालू केलं, कालावघात ते निघून गेली गोष्ट आहे. म्हणजे आता त्याची जागा दुसऱ्या प्रोडक्टनी घेतली. पण खूप त्यावेळेला करायला मी केली कामं. म्हणजे एक सुंदर चॉकलेट केक होता माझा, कपकेक होते जे पॅकेटमध्ये देतात, मावा केक होता, एक मिक्स फ्रूटचा केक होता, आणि एक ड्रायफ्रूटचा, म्हणजे वरून ड्रायफ्रूट असतात असं. हे सगळं किती केक मध्येच किती वर्ष खेळत होतो तुम्ही? मी 2004-05 पर्यंत केक मध्ये होतो. तरी बरीच वर्ष होतो. हो. आणि मग त्यानंतर पुढचं पाऊल काय ठरवलं? नंतर मला म्हणजे 2003-04च्या दरम्यान मला केक हा खूप कमी विकला जाणार आहे. म्हणजे जर आपण मार्केटचा विचार केला तर दर 100 ब्रेड विकल्यानंतर एक केकचं पाकिट जायचं त्यावेळेला. आता ते थोडस अप्पर साइडला आहे, पण असा तो मार्केटचा रेशो आहे. आणि खूप लांब, म्हणजे मी 200 किलोमीटर पण जायचो. कशासाठी? केक विकण्यासाठी. तुम्ही स्वतः जायचा? तुम्ही केक विकायचा? सर मी स्कूटरवर केक विकले. हे नाही सांगितलं. 2-3 वर्ष. एकदम छोटं होतं ना, एकदम छोटी बेकरी होती माझी. मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही बघितलेलं युनिट हे ऑलमोस्ट एक 30 पट मोठं आहे माझ्या पहिल्या युनिटच्या. म्हणजे 9 फूट बाय 18 फूटचं युनिट होता. ओहो, 9 फूट बाय 18 फूट. एकदम छोट युनिट मध्ये मी चालू केलं होतं. आणि मी एकटा होतो, म्हणजे 3च वस्तू होत्या, एक ओव्हन होता, एक मिक्सर होता आणि एक मी होतो. असं ते सिंगल हँडेडली. आणि मग केक कसे कुठे कुठे विकायचो तुम्ही जाऊन गाडीवरनं? मी खूप, मग मी एक रिक्षा घेतली, मग एक छोटा टेम्पो घेतला. टेम्पो घेऊन मी 200 किलोमीटर जायचो सर. 150 किलोमीटर 200 किलोमीटर जायचं. मग माझ्या लक्षात आलं की आपण खूप पळतोय आणि मार्केटला नवीन गोष्ट आहे, चांगली आहे, पण गरजेची नाही. वा वा, व्हेरी गुड ऑब्झर्वेशन. मग मी त्यावेळेला मला तसं वाटलं की आपण जर ह्यात इतकं उत्कृष्ट सुंदर काम करतो,
आपल्याला चांगलंच द्यायचे, तर आपण चांगल्या चांगल्या गोष्टी आपण इथं लागणाऱ्या केल्या तर ज्या बिझनेस गरजेच्या ग्रो आहेत. होईल, ज्या गरजेच्या आहेत. म्हणजे गरजेच्या म्हणण्यापेक्षा लोकांना रोज लागणार आहे. बरोबर. लागणार आहेत. हो. म्हणजे 2004-5 ला बेकरी प्रोडक्ट ही तेवढी गरजेची नव्हती जेवढी आज आहेत. करेक्ट. पण विकल्या जाणाऱ्या गोष्टी आपण इथं करूया. हो. मग मी माझं संगम माहुली गाव आहे बरं. आणि माझा व्यवसाय मी कर्मवीर नगरमध्ये चालू केला होता, सातारमध्ये. संगम माहुली माझं जन्मगाव पण आहे, शाहूंनी वसवलेलं आहे. आमची फॅमिली 1759 पासून गावात आहे. बर. अत्यंत सुंदर रमणीय कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम आहे, तीर्थक्षेत्र आहे. तर तिथं मी इकडचं सगळं मी एक माझा मित्र आहे त्याला देऊन टाकलं इथलं युनिट. हा. बर. आणि मी म्हटलं की आपल्याला दुसरं काहीतरी करायला पाहिजे. मी म्हटलं हे तू बघ थोडं माझं एक गोष्ट अशी पण आहे, म्हणजे मला आता थोडंसं आल्यानंतर आपण शिकतो व्यवसाय संबंध. तर माझ्या आता लक्षात आलं असं की एक मला परमेश्वरानं दिलेलं एक स्किल आहे असं की मी लीडर्स बनवू शकतो. बर. म्हणजे मी ते तेवढं ज्ञान देतो, त्याचा वाय समजून सांगतो, पर्पज काय आहे, तू काय करायला पाहिजे, तू काय काम केल्यानंतर मी काय मोजणार असं. आणि शक्यतो दुनिया ही विश्वासावर चालते, विश्वास टाकायच्या आधी 10 वेळा विचार करायचा, टाकल्यावर एकदाही परत त्याची आपण बघायचं परीक्षा घ्यायची नाही. मग लीडर्स तसा तो माझा मित्र आहे, आज माझा मॅनेजर पण येतो ह्या युनिटचा. मग त्याला मी ते सगळं दिलं आणि मी एक लाकडाची भट्टी टाकली. कारण परत हे शिक्षण कोण देत नव्हतं त्यावेळेला, कारण की शिक्षण देणाराच परत उद्या तुझा कॉम्पिटिटर होणार आहे. करेक्ट. त्यामुळं आणि थोडी सिक्रेसी होती यामध्ये. म्हणजे मला आठवतंय मी ज्यांच्याकडे शिकायला जायचो तेही माझ्या पुढे कधी मिक्सिंग करायचे नाहीत. काय मिक्सिंग करायचं? म्हणजे ह्यातलं जे मिक्सिंग आहे, म्हणजे ह्या सगळ्या बेकरी प्रोडक्ट मध्ये मिक्स करावं लागतं, डो बनवण्यासाठी, केक करण्यासाठी, बिस्किट करण्यासाठी. तर ती फॉर्म्युला आहे, ते खूप फॉर्म्युला बेस्ड होतं. आता टेक्नॉलॉजीनं किंवा यांनी त्या गोष्टी तेवढ्या राहिल्या नाहीत महत्वाच्या, पण मी शिकत होतो तेव्हा ती खूप गोष्ट महत्वाची समजली जायची, सिक्रेसी ठेवायची. तर मग मला परत पर्याय तीच प्रयोगशाळाच म्हणजे म्हणायची ती. मी लाकडाची भट्टी टाकली आणि संगम माहुलीत मी काम चालू केलं. मी ज्यांच्या बरोबर काम चालू केलं, ज्याला मी माझ्या बरोबर थोडा माझा बडी म्हणून घेतलं होतं, एक्सपिरियन्स्ड होता याच्यातला माणूस, फक्त तो म्हणायचा साहेब तुम्ही म्हणताय ते काय चालणार नाही बरं का, हे असं नाहीये, असं नाही. आणि मी आपलं ते मला सवय परत असं करून बघू तसं करून बघू. मी त्या कृष्णा नदीत सर मला असं वाटतंय की माझी ताकद नव्हती, मी 100 पोती टाकली असतील खराब झालेल्या मालाची. अरे बापरे. आणि असं ते चालायचं निरंतर. म्हणजे हे केलं 2006-07च्या दरम्यान. मग माझं सगळं प्रॉडक्ट सेट झाली. माझी प्रॉडक्ट ही कुठंही हे केली नाही, म्हणजे लोकांनी मदत केली. ईस्ट विकणारा सांगणार की ब्रेड मध्ये एवढं पडायला पाहिजे असं, पण त्याच्या बाकीचे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी आपल्या प्रयोगशाळेत माऊलीतल्या हे केल्या. 2007ला मी पहिल्यांदा ओव्हन घेतला, कारण लाकडाची भट्टी असती ती वरून टेम्परेचर त्याचं 400 पासून खालीपर्यंत येतं, तसा क्रम असतो. आणि प्रत्येक प्रॉडक्टला बेक करायला एक सर्टन टेम्परेचर लागतं. म्हणजे तुम्हाला बिस्किट भाजायचे, तर तुम्हाला ब्रेड तुम्हाला खारी करायचे, त्यामुळं त्या प्रोडक्टिव्हिटीला मर्यादा असायच्या. म्हणजे एकदा भट्टी पेटवली की तुम्ही त्या अनुक्रमानं त्या अनुपात मध्ये तुम्हाला तेवढं मिळणार. म्हणजे तुम्ही 40 किलोच खारी भाजू शकणार, मग तुम्हाला ब्रेड भाजावं लागतं, बरोबर, टोस्ट भाजावं. त्याच टाइम झोन मध्ये तुमचं जे प्रोडक्ट असतं. ओव्हन आला मार्केटमध्ये, या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन म्हणतो आपण, ते झालं. मिक्सिंगला खूप चांगल्या हे आल्या, मशिनरी ऑप्शन झाले. आणि मग तिथं मग मला खूप हे झालं, म्हणजे माझा अभ्यास होता, मी शिकलो नाही ना कुणाकडे, मग एक्सपिरियन्सचा वापर मला मग ते सगळं मला ते कळलं. आणि 1-2 लोक सोडली तर बाकी ही सगळी इंडस्ट्री आहे, ह्यात पूर्वीपासून थोडी अनएज्युकेटेड लोक होती, ट्रॅडिशनली करायची किंवा हे करायचे. मला तो एक फायदा झाला की मी
इंग्लिश वाचू शकायचो. मी लिटरेचर वाचताना बेकरीच्या संदर्भातलं मला इंग्लिश मधलं मला मिळालं ते मी वाचून आणि तसं ते झालं. 2007ला पहिला ओव्हन घेतल्यानंतर मी कधीही काही भाजायला लागलो. म्हणजे मी एकदम 300 डिग्रीला लागणार भाजायचो, परत मी 180 डिग्रीला, ते सगळं माझ्या हातात आलं. करेक्ट. आणि मग तिथून आम्ही थोडं पुढे आलो. बर, मग तिथून परत इकडे कधी आला? संगम माहुली मधून आम्ही 2016ला MIDCत आलो. MIDCतल्या प्लॅन. तो पण तुम्ही तिकडेच होता तोपर्यंत. आणि इथलं युनिट कोणाकडे होतं? त्या मित्राकडं. इकडचं युनिट मी परत 1 वर्षांनी परत तिकडे नेलं. तिकडचे प्रॉडक्ट सेट झाले आणि सगळं झालं. मग या सगळ्यामध्ये प्रॉडक्ट कसे ऍड करत गेला तुम्ही? आधी केक होता, मग ब्रेड आणला, कसं कसं तुम्ही वाढवत नेलं ते? माझं लग्न झालं 2005ला आणि माझ्या मोठ्या मामांची म्हणजे माझ्या सासऱ्यांची पण आधी बेकरी होती आणि बायको ही जन्मापासून म्हणजे बेकरीतच हे असल्यामुळं मला तो एक हे झाला, फायदा झाला की तिचा एक्सपिरियन्स होता. आणि मग त्यावेळेला परत ट्रेंड बदलले. केक मध्ये पूर्वी डाळल्याचे केक असायचे आणि 1998लाच पहिल्यांदा इंडियामध्ये फ्रेश क्रीम आलं, व्हीप क्रीम, जे आता खूप म्हणजे आता रेग्युलर आहे. मग मला ती एक अपॉर्च्युनिटी वाटली की हे करायचं. अदरवाईज तोपर्यंत आम्ही सगळा होलसेल टाईपचा बिझनेस करायचो. मी बनवायचो, मार्केटमध्ये जाऊन विकायचो. 2005ला लग्न झालं, 2007ला मुलगा झाला. मुलगा 7-8 महिन्याचा झाला की पोवई नाक्यावर मला एक चांगलं हे मिळालं. ते अजूनही आमचं चांगलं शॉप आहे. तर तिथं मग आम्ही फ्रेश क्रीमचे केक चालू केले. मग बायको उत्कृष्ट शेफ आहे. अच्छा. हा, खूप सुंदर काम ते. मग ते आम्ही रिटेल मध्ये आलो त्याच्यातून. म्हणजे ती एक ब्रँच परत तसं ते एक फरक पडला. आणि असं मी मार्केटमध्ये काम करतो त्यांनी आम्हाला खूप लोक आज सुद्धा मला ओळखत नाहीत, पण रिटेल शॉप असतं, चांगली प्रोडक्ट असतील तर ते इन्स्टंट तुमच्या बरोबर रिझल्ट मिळतो. हा, रिझल्ट मिळतो, कनेक्ट मिळतो. तसं मग सातारमध्ये चांगले केक खायचे असतील, पेस्ट्रीज खायचे असतील तर अँब्रोसिया कायम आहे. म्हणजे एकतर त्याला आपण अर्ली बर्ड बेनिफिट म्हणतो थोडं, की बाबा पहिल्यांदा तुम्ही काहीतरी केलं तर तुम्हाला बेनिफिट. करेक्ट. तसं ते मिळालं आणि उत्कृष्ट पद्धतीनं बायको सांभाळते. मग आता बेकरीमध्ये काय काय प्रोडक्ट आहेत आपल्या? आता बेकरीमध्ये सगळंच आहे. सगळं खारी आहे, बटर आहे, टोस्ट आहे, वेगवेगळे कप केक्स आहेत, बन्स आहेत, ब्रेड मधले प्रकार आहेत, मिल्क ब्रेड. सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला एक तुमचा USP ठेवायला लागतो की हा जे माझ्याकडे ते आणि कोणाकडे नाहीये. असं अँब्रोसियाचं नाव का टिकून आहे, काय वाटतं तुम्हाला? सर तसं नाहीये, कारण ही तशी लाईन नाहीये की ज्याच्यात काय तुमचं खास असेल. आमची खारी चांगली आहे, आमचे केक चांगले आहेत असं मी म्हणतो. कारण की तुम्ही कुठल्याही बेकरीच्या गोडाऊन मध्ये गेला तर माझ्या रॉ मटेरियलच्या स्टोअर मध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी त्यामुळे त्याची इमिटेबिलिटी खूप क्लोज आहे. बरोबर. म्हणजे आज मी एखादी गोष्ट केली ती चांगली असेल आणि चांगली मार्केटमध्ये चालत असेल तर विदिन 15 डेज तुम्हाला तुमचं सेम प्रॉडक्ट मार्केटमध्ये मिळतं. त्यामुळं अशी काय स्पेशालिटी तुम्ही त्याच्यावर नाही करत. पण मग एक्झॅक्टली मला त्याचाच परिणाम की कॉम्पिटिशन नेक टू नेक आहे. हो. आणि म्हटलं तर शोधता पण येत नाही की सगळे सारखं दिसायला लागतं. या कॉम्पिटिशन कडे तुम्ही 28 वर्ष असं असून सुद्धा 28 वर्ष तुम्ही तग धरून आहे, चांगला खुट्टा तुमचा बळकट आहे. हे कसं बघताय स्पर्धेकडे? आता तर खूप बेकार झालेले आहेत. आफ्टर कोविड तर खूपच झालंय. थोडं मार्केटिंग डिपार्टमेंटचे इनपुट्स असतात. बरं. त्याच्यानी थोडं मिळतं. बरं. आणि बाकी हा सगळा आपल्यावर आहे. ते म्हणजे आपण करू ते चांगलं करू, लोकांना माहित असणं की हे चांगलं करतात. ह्याच्या पलीकडं फार काय. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये तुम्ही तुमचा प्रॉडक्ट आणता, तुम्ही म्हणालात की माझा असा पहिला केक होता की जो 30 दिवस राहू शकतो, कमीत कमी प्रिझर्वेटिव्ह, कमीत कमी. हे मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं. याच न्यायानं
तुम्ही इतर तुमच्या products मध्ये काही इनोव्हेशन्स केली का? इतर काही products मध्ये काही गोष्टी नवीन नवीन केल्यात का? नवीन एकच गोष्ट आहे सर, हं. की मला खूप बेकऱ्यांमध्ये फिरता आलं नाही. मी कुठं जाऊन हे करत नाही. कारण की आपण दुसऱ्याचं बघितलं ना, की आपलं विजन चेंज होतं किंवा आपल्या विचारांची पद्धत बदलायची शक्यता असते. आपण बरं. आपण आपला रिसर्च करावा, आपण हे करेक्ट. करावं. करेक्ट. मग ह्याच्यातलं शेल्फ लाईफ आणि ह्याच्यातलं जे माझं काम आहे. हं. आता मी ब्रेडमध्ये सांगेन तुम्हाला, हं. की मी कधी फूड फूडचं आपलं डिपार्टमेंट आहे, म्हणजे हं. फूड अँड ड्रग्ज आहे. हं. हं. तर त्याच्यात एक जे सेफ पीपीएम असतं, हं. प्रत्येक केमिकलला एक पीपीएम आहे, की फक्त करेक्ट. आपण किती तेवढंच वापर. वापरायचं. करेक्ट. त्याला मी कधी चॅलेंज नाही केलं. बरं. पण ह्या इंडस्ट्रीमधलं जे ओला माल म्हणतो आपण, ब्रेड आहे, बन आहे, आता हे केक आहेत, तर ह्या सगळ्याचं तुम्ही जर बघाल ना, तर ह्याचं सगळ्यात जर इफेक्टिव्ह काय असेल तर तुमच्या हायजिनिक कंडिशन्स आहेत. हं. तुमच्या तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तुमच्या बेकरीमध्ये तुम्ही हायजीनला किती महत्व देतो. महत्व देता, करेक्ट. हो. हे आहे. म्हणजे आम्ही आता पॅकिंग करतो, तर आम्ही आमच्या सगळे कर्मचारी जिथं डायरेक्ट टच आहे प्रॉडक्टला, हं. तर तिथं ते हँडग्लोव्ज घालूनच तुम्हाला दिसणार. हं. हं. पर्सनल हायजीन आहे बरोबर. किंवा करेक्ट. त्या सगळ्या गोष्टी, किंवा त्या गोष्टींनी खूप फरक पडतो. बरं. आणि कॉम्पिटिशन असं मी फार बघत नाही. माझा नंबरवर विश्वास नाही. बरं. कॉम्पिटिशनकडे मी असं बघतो, की मागच्या वर्षीचा मी ग्रोथ करायची, आपण मागच्या वर्षी केले त्याच्यापेक्षा बेटर काम करायचं आणि आपण थोडं पुढे जायचं. पुढं जायचं. तुम्ही जेव्हा लहानपणाच्या गोष्टी सांगत होता तेव्हा तुम्ही पुण्याला गेला होता आणि पुण्यामध्ये तुम्ही त्या कॅम्पमध्ये गेला होता. तशा प्रकारच्या बेकरीज होत्या तिथं. तशा प्रकारचा जिन्नस होता. तशा स्वरूपाचं आउटलेट आपण इथं काही करावं. तशा प्रकारचे काही खाऊ आपण इथं आणावं असं काही डोक्यात आहे? काही व्हिजन म्हणून कसं पाहता तुम्ही तुमच्या या प्रोजेक्टकडे? आम्ही कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करतोयच. मार्केटमध्ये चालणाऱ्या गोष्टी पण तयार होतात आमच्याकडून. काही गोष्टी दुर्दैवानं ठीक चालत आहे नाही, ना. चांगल्या असतात त्या हं. पण. हं. पण अ, असं आम्ही आता सगळं करतोयच. सगळं चालूच आहे. सगळं चालू. म्हणजे मार्केटमध्ये लागणारं सगळं मला माझा कस्टमर मागूनच घेतो ना करून. हं. म्हणजे हं. ते ते प्रॉडक्ट असतं, ते मला परवडेल का नाही हे सुद्धा तो बघत नाही मग. बरोबर. त्याला माहित आहे की मला विकल्यानंतर पैसे मिळणार आहेत. हं. बेकरीला काय मिळतंय का, मालकाला काय मिळतंय का, याचं काय फार हे नसतं. या सगळ्या प्रवासामध्ये पैसा हा फार महत्वाचा घटक असतो. सर, कारण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागते. कधी-कधी लोन घ्यावं लागतं. कर्ज हा महत्वाचा फॅक्टर असतो. बरोबर. तुम्ही अशी कधी कर्ज उचलली आहेत बँकांकडून उद्योगासाठी वगैरे काय? कारण सर, तो माझं संपूर्ण आयुष्य कर्जातच आहे. अच्छा. म्हणजे कर्ज नाही असा मी फार कमी काळ हे झालं. 2021-22 आत्ताचं एक्सपान्शन झालं. बरं. त्याला मला हार्डली वाटतंय 7 किंवा 8 दिवस मी फक्त कर्जातनं बाहेर होतो. म्हणजे पहिलं कर्ज संपायच्या आधी 3 महिने माझी फाईल तिथं ह्याला गेली होती. हे करावंच लागतं. हं. कारण की तुम्हाला म्हणजे तुम्ही ग्रो होताना तुम्ही थांबला की तुम्ही हळूहळू संपायला चालू होतं. म्हणजे बरोबर. आपण वरती मारलेला दगड आहे, जिथं तो थांबतो तिथून तो खाली यायला खाली आला. चालू होतो. त्यामुळे ते थांबता येत नाही हं. इंडस्ट्रीमध्ये. आणि त्यामुळे सतत कर्ज आहे. फक्त फायनान्सच्या अँगलने 1-2-3 गोष्टी प्लीज मला सांगा. मला तुम्हाला सांगायचे, प्लीज सांगा. की मी माझ्या संपूर्ण व्यावसायिक आयुष्यात मी कुठल्याही माणसाला फसवलं नाही पैशाला. माझे सगळे स्टेक होल्डर आहेत, म्हणजे माझे कस्टमर आहेत, हं. माझे सप्लायर आहेत, किंवा माझे एम्प्लॉईज आहेत, किंवा माझी बँक आहे, माझं फायनान्स जे करतात. म्हणजे काही गोष्टीत ते आपल्याला पाळावं लागतं. माझ्या लक्षात आलं की, आणि सगळ्यात महत्वाचं की आता हे थोडं तुम्ही बघितलं आज की माझ्या ऑफिसमध्ये स्टाफ आहे, आणि ज्यावेळेला पूर्वी मी करायचो त्यावेळेला मला असं वाटायचं की आपण क्रेडिट एन्जॉय करावं, हं. किंवा आपण लोकांचे पैसे वापरावेत, आपण हे करावे. पण ते माझ्या लक्षात आलं की एकटा जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय म्हणजे तुमचे व्यवहार हे चोखच पाहिजे हं. आणि सरळ पाहिजेत. हं. म्हणजे सर, बँकेचा 28 वर्षात माझा फक्त एक चेक बाउन्स झालाय. तोही माझ्या कार लोनचा. तो
बँकेच्या टेक्निकल मिस्टेकमुळे झालं. हं. 2006ला मी पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडं कॅशियर म्हणून किंवा एक पहिली माऊली जेव्हा मी एक्सपान्शन केलं तर बिलिंगला आणि याच्यासाठी एकदम माझ्या क्लोज फॅमिलीतली एक लेडी घेतली. 2006 नंतर आजपर्यंत मी कधीही परत पैसे मोजले नाहीत स्वतः. 2006 पासून 2017 पर्यंत 2018 पर्यंत मी घर घेतलं. तोपर्यंत 2007ला तर माझी हे चालली होती, बायकोला मी एक शॉप चालू करून दिलं होतं. 2006 ते 2017 मी कधीही बेकरीतून पैसे आणले नाहीत. म्हणजे माझं होलसेलचं अँब्रोसिया फूड्स जे होतं त्यातून मी कधीही त्याच्यातून पगार सुद्धा घेतला नाही. 2017ला मी घर घेतल्यानंतर माझा हप्ता भरायला म्हणलं अरे मला पगार असं ते सगळं हे पैशाकडे तसं बघावं लागतं. पण माझ्या इथं म्हणजे जिथं 2-2 महिने लोक साईट देतात व्यापारी, तर मी मात्र तू गाडी बरोबर येऊन पैसे घेऊन जायचे त्या डिलिव्हरीचे. नाही नेलेस तर दंड आहे. आज पण हा, इतकं शॉर्ट मार्जिन असलेला बिझनेस आहे ना सर. ज्या त्या माणसाचं ज्या त्या वेळेला लगेच पैसे गेले तरच मला कळणार की मी काय आहे का नाही. वा, बर. हा ऍक्च्युली त्याच्या मागचा हे आहे. आणि काय व्हायचं की एकदा विश्वास बसला ना की असं व्हायचं की माहुलीत बेकरी होती, खेडेगावात होती, खूप काय सुसज्ज असं काही नव्हतं म्हणजे आज आमचं चांगलं. आणि मग तो विश्वास बसला की ते व्हायचं असं की 1-2 लाख रुपयाचं बिल असतं मैद्याचं. माझी इन्व्हेंटरी एकदम लोएस्ट तुम्हाला मी दाखवलं त्याप्रमाणे माझं. तर त्यामुळे व्हायचं असं की दर 3 दिवसाला माझं तेवढं बिल असायचं. त्यानं 3 वेळा पैसे नेले नाही की मी घरी यायचो सातारला, मॅनेजर म्हणायचा ते 10 लाख रुपये कुठं संभू. म्हणून मग ते अडचणीतनं ते हे केलं हा की बाबा तू आलास माल दिलास की पैसे घेऊन जा. आणि सर्वसाधारणपणे एक जगाचा एक हे आहे की जो लेबर आहे त्याला रोज पैसे मिळतात, त्यानं रोज पैसे घ्यावेत, रोज पैसे घेऊन घरी येतात. एम्प्लॉईज आहेत, नोकरदार आहेत, त्याला महिन्यातून एकदा मिळतं. बरोबर. मला असं वाटतं की मला वर्षातून एकदा पैसे मिळतात, ते मी पेपरवर बघतो. पैसा आणि हे सगळं होणं एवढ्या शॉर्ट मार्जिन मध्ये आम्ही काम करतो. फार इंटरेस्टिंग गप्पा आहेत. मला या बेकरीच्या निमित्तानं तुमचे प्रिन्सिपल्स समजून घ्यायला फार बरं वाटतं आणि ते फार महत्वाचं पण आहे. जनरली कुठलाही उद्योग सुरू करायचा असेल तर उद्योजकामध्ये बेसिक काय गुण असायला पाहिजे तर त्यानं उद्योगात हात घालावा असं वाटतं तुम्हाला? कुठलाही उद्योग पण बेसिक तुमच्याकडे हे असलं तर हात घाला. ऍक्च्युली खूप आपण वाचतो पण की कारण काय होतं उद्योगात पैसे मिळत असतात सर. मग त्यानंतर त्या माणसाचा ऍटिट्यूड थोडा चेंज होतो पैसे मिळाल्यानंतर. आणि आपण जर खूप बघितलं की परवा पण एक व्हिडिओ मला असंच बघायला मिळाला मोटिवेशनल. त्यात असं तो जो इंटरव्ह्युअर होता किंवा तो जो ट्रेनी होता तर त्याने विचारलं की तुझ्या आयुष्यातला बेस्ट परफॉर्मन्स तुझा कधी होता. तर तो त्याचा काळ लिहा असं त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही तो काळ लिहा की तू तुझा बेस्ट परफॉर्मन्स कधी दिलास. तर मग प्रत्येकाने ते लिहिलं की बाबा या काळात मी चांगला केला. तर त्यावेळेला काय होतं तुझ्या आयुष्यात तुझं काय होतं तर ते प्रत्येक जण म्हणला की मी अडचणीत होतो त्यावेळेला. म्हणजे मला असं वाटतं की व्यवसायात ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असताना त्यावेळेला तुम्ही बेस्ट परफॉर्मन्स करता. म्हणून कॅल्क्युलेटेड का होईना पण तुम्ही व्यावसायिक हा थोडा अडचणीत पाहिजे तर तो स्ट्रेच करून काम करतो. अदरवाईज मग ते थोडं शैथिल्य म्हणा किंवा ते थोडासा एक हे येतो. त्यामुळं म्हणजे मी पण माझ्या पण आयुष्यात म्हणजे हे तर गोष्ट मी आत्ता ही बघितली पण मोठं व्हायचं असेल तर कायम कर्जात राहणं म्हणजे कर्ज असणं काहीतरी आपण म्हणतो ना की कर्जात थोडंसं कर्ज असेल तर माणूस थोडा ह्याच्यावर राहतो. मग तो लोकांशी चांगला बोलेल, जमिनीवर राहील असं थोडस ती गोष्ट आहे. म्हणजे हा एक पार्ट झाला की दिस इज वन पार्ट. आणि दुसरं व्यावसायिकात म्हणजे असं की अडचणीत असणं
म्हणजे माझं पहिलं पण तुम्हाला मी सांगतो की माझ्या भावानं काय केलं, म्हणजे मोठ्या बंधूंनी माझ्या काय केलं, की मी काय तसा कुणी अडवून किंवा कुणी बांधून ठेवण्यातल्या मी नव्हतो कधी. बर. मग बंधूंनी काय केलं, रिस्क घेतली ऍक्च्युली. तुम्ही जर आधी खूप डॅशिंग होता असं असतं एकदम सॉलिड मी डॅशिंग सातारकर आहे सर. एकदम केस बीस वाढून एकदम डेंजर डॉन सारखा. मस्त, मला खूप मित्र आहेत म्हणजे आज. आपको क्या बना दिया आपकी बिझनेस ने? व्यवसाय सर सरळ करतो माझा. तुमच्या गरजा, तुमच्या अडचणी आणि तुमचं अंडरस्टँडिंग जर चांगलं असेल तर तुम्ही हे करता. लोक बरोबर पाहिजेत. लोकांचं म्हणजे मी माझ्या इथल्या भावाचं सांगतो. मी भावाचं पहिल्यांदा सांगतो. भावाने पहिल्यांदा काय केलं की वडिलांनी अख्खा आयुष्यभर कष्ट करून 97ला बांधलेलं घर आहे ते मॉर्गेज देऊन टाकलं. आणि जाताना त्यांना 98ला नोकरी लागली. की ते जाताना त्यांनी एकच सांगितलं की हे बघ, आता जर तू काम नाही केलंस तर हे तात्यांनी बांधलेलं घर आहे तर हे जाईल. असं झाल्यावर माझी प्रायोरिटीज संपलंच ना सगळं. म्हणजे मला परफॉर्मन्स करायला काय पर्यायच ठेवला, करायलाच पाहिजे. कारण की ते परत फॅमिलीचं सगळं विषय असतो. म्हणजे वडील 97ला रिटायर झाले, तोपर्यंत आम्ही सगळे बेकार होतो. मोठा भाऊ ग्रॅज्युएट होऊन एमपीएससीचे एक्झाम द्यायचा आणि स्ट्रगल मध्येच होतो सगळं. त्यामुळं आणि त्यात आता हे सगळं झाल्यावर मला परफॉर्मन्स करायला काय हेच नाही. सर्वसाधारणपणे असं आपण म्हणतो की बिझनेस एकदा चालायला लागला, रुजला की आपण त्याच्या ब्रांचेस काढतो. एकाचे 2, 2चे 4, 4 8 होतात. असे अनेक उदाहरण आहेत. अनेकदा असं पण म्हणतात की अनेक वर्ष काम करून पण आमची कुठेही ब्रांच नाही, असं पण लोक म्हणतात. तुम्हाला असं कधी या मानसिकतेला तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला असं वाटलं नाही की एकाच्या 2 बेकऱ्या करूया, 2चे 4 करूया, साताऱ्यातनं कोल्हापुरात जाऊया, पुण्यात जाऊया, सांगलीत जाऊया, असा विचार करावंसं वाटलं? माझा एक्सपिरियन्स आहे ना, म्हणजे तो असा आहे की बेकरी मोठी करणं, माझा कोर आहे हा मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि तुम्ही जे विचारताय मला, तर ती टर्मिनॉलॉजी ही रिटेल शॉपची आहे. बरोबर. म्हणजे मग आणि सगळं आहे ना की प्रगती आहे सर. प्रगती मोजणार कशी तुम्ही? बरं. परवाच्या एका ट्रेनिंग मध्ये एका प्लॅटफॉर्मवर मी शिकतो, तर तिथं सरांनी असंच ओघवतं एक विषय झाला आणि ते म्हणले की तू तुझा धंदा प्रामाणिकपणे केलायस हे कसं कळणार? बरं. तुझी ग्रोथ आहे ती कशी झाली? तू तुझ्या धंद्याला न्याय दिलास का? हे तुला कसं करणार? तर त्यांनी परत सांगितलं मला की तुम्ही तुमच्या पहिल्या वर्षाचा जो धंदा होता तो धंदा किती होता आणि आजचा किती? बर. 28 वर्षानंतर मी चूज केलं. तर अँब्रोसियाचा पहिल्या वर्षाचा धंदा होता, त्याच्या आज मी 100x केला. बर. म्हणजे 100 पट म्हणजे आपण न्याय दिला. आणि रिटेलमध्ये माझी बायको ही बायको सगळं बघती. तर एक फूड मॉल आहे आमचा सातारमध्ये, संगमनगरला. तिथं फक्त खायच्या वस्तूंचा मॉल आहे, मस्त बेकरी आणि फूड मॉल असं आहे. आणि 2 आमचे केक शॉप आहेत. मग कॉम्पिटिशन पण आहे आणि प्राईम लोकेशनला दुकान आहेत. आणि बायको खूप सुंदर ते चालवते. आणि तिचं एक म्हणणं आहे, आता मुलं मोठी होत आहेत तर मला आता फार हे करू नका. आणि माझ्या एक्सपिरियन्स ना बेकरी इंडस्ट्रीमध्ये, बेकरी स्टोअर्समध्ये खूप फुटफॉल कमी झाला. कारण की पूर्वी कसं असायचं की मागं बेकरी असायची आणि पुढं रिटेल असायचं. करेक्ट. आता आम्ही पानपट्ट्या पण सोडल्या नाहीत साहेब केकचा माल विकायला. आता कोणी उठून जाऊन बेकरीत जाऊन काय घेईल हे शक्य. आज ब्लिंकिट आहे, सगळीकडे सगळं मिळायला लागले. त्यामुळे बेकरीचा इस्पेशली फुटफॉल कमी झालाय. आणि केक शॉप मध्ये माझं हे आहे, तर मी सर्वे केला. मी 2019-20ला असं प्लॅन केला की आपण 100 आउटलेट करू. मग एक पुण्यातलं एक अत्यंत चांगला ब्रँड, म्हणजे चांगलं काम, मी मानतो त्यांना, त्यांनी तसा प्रयत्न केला. तर
ते मॉड्यूल फेल झालं. बरं. कारण की काय होतंय की फूड हँडलिंग आहे ना सर, ही थोडं ट्रिकी गोष्ट आहे. बरं. आणि केक सारखा बिझनेस आहे. बाकी ब्रेड बटर टोस्ट हे सगळं तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळेल. आज फक्त बेकरीत तुम्हाला फक्त बर्थडे केक घ्यायला जावं लागतं, की की ज्याला करेक्ट, की ज्याला 4च दिवसाचं लाईफ आहे. होय. आणि ते सगळा त्याचा बडिंग पिरियड मोठा आहे, त्याला आपण बडिंग पिरियड म्हणतो, तर तो मोठा आहे. दुसरी गोष्ट आहे की आज एक चांगलं केक शॉप टाकायचं म्हणलं तर 20-21 लाख रुपये खर्च आहे, फ्रँचायझी फी आहे, ते पैसे मला मिळाले असते पण मी न्याय नसतो देऊ शकलो, कारण की ते बंद पडतायत ते शॉप्स. ती त्या क्वालिटीनं ते रन केली तरच ती चालतायत. शेवटचा प्रश्न विचारतो, आपण थांबूया. हॅम्ब्रोशिया बद्दल, त्यातल्या प्रॉडक्ट्स बद्दल आता आपण माहिती घेतलेली आहे, तुम्ही आम्हाला तिथली सफर पण घडवून आणली. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की आपण पैसे टाकतो, स्वप्न बघतो, पावलं उचलतो आणि बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स ते आपल्या हातात उरत नाही आणि कधी कधी तुम्हाला डाऊनफॉल येतो, फेल्युअर येतं की नाही हे चुकतंय, आपण चुकलोय, पैसा अंगावर असतो, कर्ज अंगावर असतो. अशा वेळेला उद्योजक हे होतो, एकदम हतबल होतो म्हणा, किंवा मनात नको नको ते विचार येतात, दबला जातो या सगळ्या ओझ्यामध्ये. अशा वेळेला काय विचार करायला पाहिजे उद्योजकांना? शिकाल तर टिकाल. म्हणजे असं आहे की बिझनेस आहे ना सर, त्याच्यातलं एकच गोष्ट आहे की जी दुसऱ्या बिझनेसपेक्षा वेगळी असते, ती आहे फक्त प्रोडक्ट. बाकी बिझनेस मधल्या सगळ्या गोष्टी ह्या जगात सारख्या आहेत. 5-6 लिव्हर आहेत, लिडरशिप आहे, सेल्स अँड मार्केटिंग आहे, स्ट्रॅटेजी आहे, फायनान्स आहे. तर हे जे 6 लिव्हर आहेत ना, ह्याच्यातलं प्रॉडक्ट म्हणजे WCP वर्ल्ड क्लास प्रोसेसेस फक्त वेगळे आहेत आणि प्रॉडक्ट फक्त वेगळे. जशा तुम्ही म्हणता की तुम्ही मोठ्या रिस्क घेता, मोठे हे घेता, तर तुमची ती कॉम्पिटिबिलिटी आहे का, तुम्ही ते शिकलाय का ते सगळं हँडल करायला? आज मी सर 100 रुपयाचा बिझनेस करतोय, उद्या मी जर का 300 रुपयाचा बिझनेस करेन ना, तर मला त्यातल्या गोष्टी त्या माहित नसतात. प्रत्येक पातळीवर तुमचा नॉलेज हे ते सगळं करायला तुम्ही ते शिकलाय का, तुम्ही ते तशी माणसं तुम्ही बरोबर घेतलीत का, आत घेतलीत का, तुमच्या जबाबदाऱ्या तशा दिल्यात का, तुम्ही ह्याच्यातल्या कशातही फेल झाला ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की माझा बिझनेसच समजा एक 20 लाख रुपयाचा आहे, 40 लाख रुपयाचा आहे, किती मोठी मी चूक करू शकतो आयुष्यात? करू शकत नाही ना. किती लॉस होणार आहे? तुम्ही किती धंदा छोटा असेल तर तुमची कितीही मोठी चूक असेल तर तुमचं नुकसान खूप होत नाही, छोटच असतं. पण धंदा मोठा झाला आणि छोटी जरी चूक तुम्ही केली तर नुकसान खूप होतं. म्हणून मला असं वाटतं की एका कुठल्या तरी ह्याच्यात, कारण की बघा, मला पण व्यवसाय शिकायच्या आधी काही शिकायला मिळत नाही, माहित नसताना मी व्यवसाय केला, पण नंतर मात्र मी सगळं शिकलो, शिकतोय रादर अजून, आणि कदाचित ते आयुष्यभर मला शिकावं लागेल. आणि त्यामुळं ते हे करायला पाहिजे. उद्योजकांनी कायम आपल्या बिझनेस मधलं ज्ञान घ्यायला पाहिजे की जे कायम कमी पडतं. एक शेवटचं मी तुम्हाला एक जरूर सुंदर एक गोष्ट सांगतो. मी एक नॅशनल प्रोडक्टिव्हिटी स्कीम म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची एक होती 5 years, आणि आमच्या इथला व्यवस्थितपणा आणि हे तुम्हाला आवडला. त्याचं कारण आहे की काहीतरी ट्रेनिंग मी घेतो, पुढे देतो, लोकांना शिकवतो, आणि ते सगळं तसं आम्ही करतो. शेवटच्या दिवशी 1.5 वर्षाचं ट्रेनिंग होतं मला. आम्ही इंडियातलं पहिलं क्लस्टर होतं ते प्रोडक्टिव्हिटीचं. तर त्याच्या शेवटच्या दिवशी सर होते, माझे गुरु आहेत, म्हणजे एकदम चांगले, म्हणजे आपल्या पॅन इंडिया त्यांचे प्रोजेक्ट चालतात, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंट, क्वालिटी आणि हे. तर त्यांनी शेवटच्या दिवशी एक गोष्ट विचारली की तुम्ही सगळे ऑलरेडी धंद्यात आहे, म्हणजे तुमच्याकडे काहीतरी नॉलेज आहे, 1.5 वर्ष मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या, आज मला तुम्ही सांगा की तुमचं नॉलेज तुमच्या बिझनेसचं किती % आहे? तर अँब्रोसिया नाव अल्फाबेटिकली पहिलं, अडचण माझ्यावरच पाहिलं तर मी म्हणलं अरे किती कोट करावं, किती सांगायचं आपण, की मी करतोय तो धंदा, मी करतोय 15 वर्ष झाली, आणि आता हे 1.5 वर्ष मला इंटरनॅशनल लेवलचं मला सगळं नॉलेज मिळालं या माणसानं. त्याचा फायदा कसा झाला? तर किंवा नाही, तुला तुझा धंदा किती कळला,
हा ओके. ह्या ट्रेनिंगमुळे आणि तुझ्या एक्सपिरियन्स. मग मी म्हणलं आता किती आपण कोट करायचं. मी म्हणलं सर मला 40% कर माझा धंदा. तर मग होय का, बर छान. आणि मग सगळ्यांनी हे केलं, सगळे हसले. साला एवढं शिकून सुद्धा हा 30% 40%वरच आहे. मग लोकांनी कोट केलं 80% पर्यंत मला हा बिझनेस कळला. तर सरांनी असं ते पेन आणि ते डस्टर ह्याच्यावर ठेवलं आणि मला म्हणजे ह्या जगातला माझ्या एवढा कोण चांगला शिक्षक असू शकत नाही. लोकांना 80% ते जे धंदा करतायत ते एवढं कळलं असेल तर माझ्यासारखा कोणच झाला नाही अजून. म्हणले एक पुस्तकाचं नाव लिहून घ्या. तर सगळ्यांनी म्हटलं की त्या पुस्तकाचं नाव आहे की हाऊ मच आय नो अबाउट माय बिझनेस. बर. तर त्यांनी सांगितलं की ते पुस्तक ज्यानं हे केलं तर त्यानं सांगितलंय की तू 200 वर्ष जरी धंदा करत असशील, 200 वर्ष जरी तुमचा धंदा असेल, तू कुठल्याही अभ्यासक्रमात तुझ्या धंद्याविषयीचं ज्ञान घे, 5% वरती नॉलेज तुम्ही तुमच्या धंद्यातलं गेन करू शकत नाही. मी कुठेतरी अर्ध्याच टक्क्यात असेल असं मला वाटतं. वा, किती महत्वाचं आहे. म्हणजे असं आहे की प्रचंड मोठं आहे विश्व, ज्ञान खूप आहे. आपण काहीतरी त्याच्यातलं थोडस शिकून पोट भरतो आपलं आणि आपल्या नादाला लागलेले जे आहेत सगळे. आज तुमच्या एम्ब्रोशियामध्ये किती लोक काम करतात सर? अराउंड आम्ही सगळे मिळून म्हणजे माझं ट्रान्सपोर्ट आणि हे सगळं मिळून आम्ही अराउंड 60-70 लोक आहे. वा, म्हणजे 9/18 मध्ये सुरू केलेला बिझनेस एका माणसानं आता 80 माणसांवर गेलाय. येस सर. वा, तुमचं खूप कौतुक. मला खात्री आहे की याच्यातून एम्ब्रोशियाचे प्रोडक्ट्स, एम्ब्रोशिया का इतक्या वर्ष टिकून आहे हे कळलं असेलच, पण त्याशिवाय या मागं उभा असलेला उद्योजक कशा पद्धतीने विचार करतो ते मला जास्त महत्वाचं वाटतं. त्यातून त्याचे प्रोडक्ट्स ठरत असतात. तर तुमचं खूप कौतुक, तुमचे खूप आभार. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सरांनी त्यांच्या नॉलेजनुसार अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या. उद्योजक म्हणून जे घेण्यासारखं आहे ते जरूर घ्या आणि मोठे व्हा. थांबतो. साताऱ्यात कधी आलात आसपासच्या भागामध्ये तर एम्ब्रोशियाचे केक्स किंवा बिस्किट्स जरूर ट्राय करा आणि मग कसं वाटतात सांगा. इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. धन्यवाद.